नमस्कार विद्यार्थ्यांनो. बघा, आज आपण 10th क्लासचा 5th चॅप्टर चालू केला होता प्रिव्हियस लेक्चरला, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्याचा आपण लेक्चरमध्ये 2 लेक्चर झाले, जवळपास हा तिसरा लेक्चर आहे. तर बघा, आज आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हा टॉपिक लर्न करणार आहोत. याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे ग्रीन एनर्जी टुवर्ड्स मध्ये आपण त्याची डेफिनेशन बघितली आहे, त्याचे इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मायकेल फॅरेडे याने 2 प्रकारचे आपल्याला सांगितले की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 2 प्रकारे चेंज होते. त्याच्यामध्ये सांगितले की पहिल्यांदा मॅग्नेट स्टेशनरी राहतात आणि त्याच्यामधले जे रॉड्स असतो त्याला आपण शाफ्ट म्हणतो, तो काय करतो, रोटेट होत राहतो. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये असं सांगितलं की रॉड हा म्हणजे जो कंडेन्सर आहे तो काय करतो, स्टेशनरी राहतो आणि मॅग्नेट काय करतात, रोटेट करतात. अशा प्रकारे 2 त्याचे काय होते, स्टेप होते, जे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय करतात, आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करून देतात. त्याच प्रकारे त्याच्याच बेसवर आपण काय करत आहोत, आज थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हा टॉपिक लर्न करणार आहोत. बघा, आता त्याच्यामध्ये काय इथं अगोदरच म्हणले, थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनवर काय आपलं डिपेंड आहे, इलेक्ट्रिक एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल सिटी डिपेंड आहे. आता बघा, त्याच्यामध्ये इथे एक डायग्राम दिलेली आहे आणि इथे एक आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन घेतले आणि खाली एक एनर्जीचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन घेतले. बघा, सुरुवातीला इथं अगोदर सांगितलंय फ्युएल काय वापरलं आपण, कोल वापरलं. मग कोल कशामध्ये आपण ट्रान्सफर केलं आहे, बॉयलर मध्ये. बॉयलर काय करतो, बॉयलर फॉर कन्व्हर्शन ऑफ वॉटर टू स्टीम. आणि स्टीम आपण काय करतो, टर्बाईनला देतो. टर्बाईन काय करतं, परत जनरेटरला कनेक्टेड असतं, शाफ्टला कनेक्ट असतं आणि जनरेटर काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करतं. मग ज्या टर्बाईनला आपण स्टीम दिलेली आहे ती स्टीम काय करते, जेव्हा त्याच्यातलं स्टीम वापर केली जाते टर्बाईनला, तेव्हा त्याच्यावरची स्टीम काय करते, वातावरणातल्या जे काही आपलं वातावरणात आहे, समजा इथं वार्म आहे, काही वेळानंतर तिथे काय होतं, कुलिंग एअर येतं किंवा कूल एअर येतो. त्याच्यामुळे ते काय होतं, त्या स्टीमचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये व्हायला लागतं हळूहळू. मग त्याला आपण कंडेन्सर असं म्हणतो. मग ते कंडेन्सर काय होतं, सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. म्हणजे हे कंडेन्सर परत आपण बॉयलरला देतो, कशाच्या मार्फत, वॉटरच्या मार्फत. म्हणून तिथं आपण काय केलंय, एरो दिलेला आहे, स्टीम टर्बाईन टू कन्व्हर्शन ऑफ स्टीम टू वॉटर, कुठं, बॉयलरला. आपण डायग्राम मध्ये आपण समजून घेऊ. अगोदर ही डायग्राम बघा. म्हणजे एखाद्या बॉयलरला आपण कोल काय आहे, कोळसा वापरतो. बॉयलर काय करतं, त्याला हिट करतं आणि त्या हिटिंग प्रोसेसमध्ये जे वॉटर आपण युज करणार आहोत ते वॉटर काय करतं, त्याला स्टीम हाय पाहिजे 120 डिग्री सेल्सिअसला कुठलं पण वॉटर आपण काय करतो, नॉर्मल वॉटर काय करत असतं, स्टीम मध्ये कन्व्हर्शन होतं. कशाचं, वॉटरचं. म्हणजे वॉटर टू स्टीम हे बॉयलर करून देत असतं आपल्याला. महत्वाचा इम्पॉर्टंट रोल. ठीक आहे, तेच आपण तिथं बघणार आहोत. फक्त एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. बघा, ही डायग्रामॅटिक तुमच्या बुक मध्ये दिले. कोल वापरायचा बॉयलरला. बॉयलर काय करतं, त्याला बॉईल करतं, हिट करतं वॉटरला. वॉटरचं कन्व्हर्शन 120 डिग्री सेल्सिअस झालं की स्टीम मध्ये कन्वर्ट होतं. मग स्टीम काय करतं, आपण टर्बाईनवर घेत असतो. टर्बाईन काय करतं, रोटेट होतं. ते कुठं कनेक्टेड असतं, जनरेटरला. जनरेटर काय करतं, रोटेट झाल्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तिथं तयार होतं, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो आणि इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते. आपण पाठीमागं पण सांगितलं, फक्त पाठीमागं आपण वॉटर आणि एअर वापरत, तिथं आपलं कुठं प्रदूषण होणार नव्हतं, पोल्युशन. पण हे थर्मल पॉवर स्टेशन मध्ये काय होणार आहे, प्रदूषण होणार आहे. फक्त आपल्याला सिलेबसला दिले आपण म्हणून ती घेतोय. आता बघा, हेच डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण डायग्रामच्या मार्फत कसं बघणार आहोत. आता बघा, हा काय तुमचा कोल आहे, ब्लॅक स्पॉट दिसते ते कोल आहे. कोल आपण काय केलं, एका कंटेनर मध्ये टाकलं किंवा त्याच्या प्रकारचं एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असतं, ज्याच्यामध्ये कोल आपण काय करतो, इन्सर्ट करतो. आणि ही पाठीमागची जे स्टॅक आहे, याला आपण चिमणी म्हणतो. स्टॅकला आपण काय म्हणतो, चिमणी. हा तुमचा बॉयलर, हा तुमचा कोल ह्याच्यामध्ये इन्सर्ट आहे. हा तुमचा टर्बाईन, हा येथे पंप दिलेला आहे. हा कंडेन्सर तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे, हा जनरेटर आणि हा ट्रान्समिशन आणि हा कुलिंग टॉवर. आता बघा, सांगतो व्यवस्थित. जेव्हा कोलला आपण बर्न करतो, काय करतो, बर्निंग प्रोसेस करतो, तेव्हा काय होतं, जेव्हा कोल बर्न होतो हीट तयार होते, हाय प्रेशर हीट तयार होते. आणि ही प्रेशर कुठे जातं, बॉयलरला जातं. बॉयलरला गेल्यानंतर हाय प्रेशरचं वॉटर बॉयलरला गेल्यानंतर याच्यामध्ये काय, वॉटर आहे या लाईन मध्ये. हे लाईन मध्ये वॉटर काय होते, हीट व्हायला लागतं. हीट झालं की याचं स्टीम मध्ये कन्वर्ट होतं. मग बॉयलरला जेव्हा कुलिंगचं बर्निंग झाल्यानंतर बॉयलरला जेव्हा स्टीम आपण देतो, ते काय करतं, स्टीम हाय प्रेशर स्टीम असते.
मग ही स्टीम आपण कुठे दिली तर टर्बाईनला दिली. मग ह्या हाय प्रेशरच्या स्टीममुळे टर्बाईन काय होतो ऑटोमॅटिक रोटेट व्हायला लागतो. आणि हा टर्बाईन रोटेट झाल्यावर हा कुठे कनेक्टेड आहे म्हटले, जनरेटरला कनेक्ट आहे म्हटले. जनरेटरला कनेक्ट असल्यावर तिथं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाले की इलेक्ट्रिसिटी तयार होते. आणि इलेक्ट्रिसिटी कुठं आपण वापरू शकतो, ट्रान्समिशन मार्फत वेगवेगळ्या डिव्हाइसेसला आपण वापरू शकतो. इलेक्ट्रिकल डिव्हाइसेसला जसं फॅन आहे, कूलर आहे, तुमचं कॉम्प्युटर आहे, मोबाईल चार्जिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिसिटी आपण युज करतो. बघा कोल बर्निंग झाला, त्याचं हाय प्रेशर कुठे गेलं, बॉयलरला गेलं. बॉयलरमध्ये काय तुमचं ऑलरेडी वॉटर आहे. वॉटर जेव्हा हीट व्हायला लागतं त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, स्टीम मध्ये होतं. मग ती हाय प्रेशर स्टीम कुठं आपण कनेक्टेड केली आहे, आपल्या टर्बाईनला, फॅनला. मग तो एकदम फास्ट रोटेट व्हायला लागतो. आणि त्याचं तो कुठे ऑटोमॅटिकली आपल्या जनरेटरला कनेक्टर आहे. मग तो जो शाफ्ट आहे टर्बाईन आणि जनरेटरचा शाफ्ट तो रोटेट व्हायला लागला की इथं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि ती आपण ट्रान्समिशन मार्फत वेगवेगळ्या डिव्हाइसेसला, वेगवेगळ्या होम अप्लायन्सेसला आपण वापरू शकतो. परत हे वॉटर इथं सांगितल्याप्रमाणे सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर, म्हणजे हे कंडेन्सर, हे पाणी जेव्हा ही वाफ जेव्हा खाली पडते तेव्हा ते प्रकारची पेटी दिसते, बॉक्स दिसतो, तो आहे कंडेन्सर. मग हा कंडेन्सर काय करतो, स्टीमचं हळूहळू कन्व्हर्शन व्हायला लागतं वॉटरमध्ये. मग त्याला आपण फास्ट मध्ये वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथे एक आपण कुलिंग टॉवर दिलेला आहे. हा कुलिंग टॉवरला ह्या कंडेन्सर आपण ह्या पाईपद्वारे आपण काय केले, कनेक्टेड केलेला आहे. मग हा कुलिंग टॉवर काय करतो, एकदम चिल्ड वॉटर असतं. चिल्ड वॉटर असल्यानंतर हा कुलिंग टॉवर काय करतो, ह्या गरम वाफेला पाण्याला काय करतो, कूल करतो. कूल झाल्यानंतर याचं टेम्परेचर डाऊन करतो आणि तो काय करतो, वॉटरमध्ये कन्व्हर्शन करतो. परत हीच लाईन आपण कुठे केली, पंपद्वारे आपण परत ह्या बॉयलरला कनेक्ट केली. म्हणजे हे स्टीम दिली, टर्बाईन रोटेट झालं, इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली, कंडेन्सर मार्फत पाणी इथं स्टोअर झालं, कुलिंग टॉवरमुळे कुलिंग चिल्ड वॉटर दिल्यामुळं इथे पाणी तयार झालं, वाफेचं पाणी तयार झालं. परत हे पाणी आपण पंपद्वारे आपण परत बॉयलरला, म्हणजे इथं वॉटर कुठंच वेस्ट नाही. स्टीम तयार झाली, इलेक्ट्रिसिटी तयार झाली, परत ते कंडेन्सर मार्फत कुलिंग टॉवरला गेलं, कुलिंग टॉवरवरून परत पंपद्वारे परत बॉयलरला, अशा प्रकारे. आणि ही स्टॅक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस, जसं की कोल जेव्हा बर्न होतो तेव्हा प्रकारे तुम्हाला सांगतो CO2, SO2 आणि नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, या 3 प्रकारचे हार्मफुल गॅसेस एअरमध्ये मिक्स होतात. हा खूप हार्मफुल आहे. तुम्हाला सिलेबसला याची डायग्राम वगैरे विचारणार नाही, पण तुम्हाला हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन 100% विचारलं जातं. ज्याच्यामध्ये दिलं बघा, फ्युल कोल, बॉयलर फॉर कन्व्हर्शन ऑफ वॉटर टू स्टीम, स्टीम टर्बाईन रोटेट झाला, परत तिथं जे स्टीम डाऊन होते किंवा टेम्परेचर डाऊन झाल्यामुळे एका इथं सांगितलं कंडेन्सर मध्ये स्टोअर होते, परत ती आपण कुलिंग टॉवरला वापरून परत ती काय करतो, बॉयलरला देतो, परत जनरेटर रोटेट होतो आणि इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. इथं काय म्हणजे बघा, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन द थर्मल पॉवर प्लांट. इथं फक्त काय दिलं तर थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिकल प्लांट असं आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं बघा, केमिकल एनर्जी कशामध्ये आहे, कोलमध्ये आहे म्हटलंय. मग ती थर्मल एनर्जी मध्ये गेली. थर्मल एनर्जी जेव्हा म्हणजे ही स्टीम जेव्हा एखाद्या टर्बाईनवर रोटेट करतो त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. मग कायनेटिक एनर्जी त्या स्टीम मध्ये आहे, त्यामुळे तो काय होतो, टर्बाईन रोटेट व्हायला लागतो. मग कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आली, आधी स्टीम मधून टर्बाईनला आली, टर्बाईन नंतर कुठे गेली, डायरेक्ट आपल्या जनरेटरला, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार. अशा प्रकारे हा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन हे थर्मल पॉवरचं आहे आणि हे जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशनचं आहे. बुकमध्ये असंच दिलेलं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन दिलं, म्हणजे कोल बॉईल झाला, बॉईल झाल्यानंतर त्याचे वॉटरचं कन्व्हर्शन स्टीम मध्ये व्हायला लागलं. मग स्टीम कुठं टर्बाईनला कनेक्ट केली, टर्बाईन कुठं कनेक्ट आहे, जनरेटरला, जनरेटर काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आपल्याला वेगवेगळ्या डिव्हाइसला वापरायला यूज करायला देतो. असंच प्रकारचे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन हे पॉवर प्लांटचं आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे. ठीक आहे, आज एवढंच टॉपिक घेऊया, बाकीचं जे आहे ते आपण उद्याच्या नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे, धन्यवाद.